हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लाडक्या बहिणींना हवी आहे 2100 रुपयाची ओवाळणी. जे आतापर्यंत 1,500 रुपये भेटत होते, तर लाडक्या बहिणींनी आता 2100 रुपयाची मागणी केलेली आहे. तर संपूर्ण न्यूज काय आहे आपण ते बघूया. ठीक आहे. तरी बघा, इथे सांगितलं आहे, ठाण्यात लाडक्या बहिणींना हवी आहे 2100 रुपयाची ओवाळणी. लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये छाननीनंतर नोव्हेंबरपासून मिळणे बंद झाल्याने काही लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली. तर ज्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांनी निवडणूक निकालानंतर वाढीव 2100 रुपये देण्याची मागणी केली आहे. म्हणजे अगोदर सगळ्यांना 1,500 रुपये मिळत होते, तर आता त्यांनी सांगितलं 21 तारखेनंतर जे निवडणुकीचा निकाल लागणार आहे, तर पुढचा जो पण हप्ता आहे तो आम्हाला 2100 रुपयेचा द्यावा, असं त्यांनी मागणी केलेली आहे. ठीक आहे. घर खर्च, मुलांचे शिक्षण व दैनंदिन गरजा भागवण्यासाठी योजनेचा हातभार लागला होता, अशी भावना या योजनेच्या लाभार्थी महिलांनी व्यक्त केली आहे. म्हणजे त्यांच्या ज्या योजनेचे पैसे आहे, तर त्याचा त्यांना किती फायदा होत होता हे तिथे त्यांनी सांगितले आहे. योजनेमुळे त्यांना मोठी मदत होत होती, वैद्य त्यांनी सांगितले. योजनेमुळे त्यांना मोठी मदत होत होती. ठीक आहे. अनिता कुंभावती यांनी सांगितले की योजनेत पात्र ठरण्याकरिता KYC केली. ऑक्टोबर महिन्यातील पैसे मिळाले, मात्र नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे पैसे जमा झालेले नाही. योजना सुरू ठेवावी हीच आमची मागणी आहे. माझ्याकडे तर स्वतःचे घर नाही, थोडेसे का होईना पण या पैशातून घर खर्च निघत होता. योजना चालू राहिली तर आम्हाला मोठी मदत होईल, मनीषा जाधव यांनी सांगितले. योजनेमुळे आम्हा महिलांची थोडीफार बचत होते. पैसे न मिळाल्यामुळे काही जणी त्रस्त. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिना 1,500 रुपयांचा लाभ अनेक महिलांना नियमित मिळत असल्याचे सांगण्यात आले. ठीक आहे. या रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, घर खर्चासाठी होत असून काही कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मात्र नोव्हेंबरपासून पैसे मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही काही बहिणींचे मत आहे. ठीक आहे. फी भरण्यास मिळत होता आधार. तर मनीषा जाधव म्हणाले की गेले 2 महिने पैसे येणे बंद झाल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पालिका निवडणुकीनंतर वाढीव रक्कम मिळावी ही आमची मागणी, पण निदान लागलीच 1,500 रुपये तरी मिळायला हवे. म्हणजे आता तुम्ही पालिका निवडणुकीनंतर 2100 रुपये तर द्याच आम्हाला, पण लगेचच तुम्ही 1,500चा हप्ता टाका, अशी ते विनंती करत आहेत. सविता जाधव म्हणाले की दरमहा 1,500 रुपये मिळत होते. ती रक्कम कमी असली तरी गरजेच्या वेळी उपयोगी पडत होती, थोडी मदत होत होती. योगेश्वरी बन म्हणाल्या, दरमहा येणारे 1,500 रुपयातून मुलांची फी भरायला मदत होते. आता ही फी कशी भरायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीनंतर ही योजना पुन्हा सुरू करून रक्कम वाढवली तर परिस्थिती थोडी सुसह्य होईल. म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींचं हे म्हणणं आहे की 2100 रुपये ठाण्यातल्या 2100 रुपये आमची जी आहे, म्हणजे 1,500वरून 2100 रुपयाचा हप्ता आम्हाला करावा. ठीक आहे. तर आपण बघूया आपल्याला येणारा हप्ता कितीचा येईल. ठीक आहे. तशी तुम्हाला मी अपडेट देत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट मिळवण्यासाठी. थँक्यू.